तू खोटं कशाला बोललीस एवढं सांग मला, जास्त बोलू नको आता. ए तू काय माझा बॉयफ्रेंड वगैरे आहे का? माझा नवरा बिवरा आहे? तू एवढा दाब देऊन विचारतोय मला? काही देणं घेणं नाही, तो काही संबंध नाही. बावळाटासारखं बोलू नको, फोन ठेव. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का आज मी प्रँक कॉल करणार आहे आपल्या वर्गातल्या क्लासमेट मुलीला. तर डायरेक्ट मी प्रँक कॉल करतो आता, पण मी दारू पिल्याचं ऍक्टिंग करणार आहे बरं का. तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण तिथं कमी जास्त होतंय काही. तर बघा, कंटिन्यू बघा. करतो मी माझ्या क्लासमेटला प्रँक कॉल डायरेक्ट. आज मी शेतात नाही, झारखंडात नाही ना, कुठं नाही, मी माझ्या स्वतःच्या घरात बसलोय आणि प्रँक कॉल करालोय. कारण घरी पण कोणच पब्लिक नाही किंवा घरातील माणसं नाही ती. आज घरातली माणसं गेली ती शेतावर आणि मी शेतावरून आलोय घरावर. कसं वाटलं तुम्हाला डायलॉग? चला चला बघा, तुम्ही बघा प्रँक कॉल कसा होतोय. चला मी डायरेक्ट स्टार्ट करतो. हॅलो, हॅलो, काय करायलीस प्रीती? कोण प्रीती? हा फोन प्रीतीला लागलाय ना? नाही हो, रॉंग नंबर आहे. प्रीतीला नाही लागला. मग रॉंग नंबरला का बरं लागलाय? अहो जरा येडे बिडे आहेत का? आता रॉंग नंबर लागलाय तुमच्याकडून. तुम्हाला दुसऱ्या कोणाला लावायचा असेल तिकडे लावा ना तुम्ही. नाही नाही, कसं झालंय, मी खेडेगावात राहणारा माणूस आहे. माझं शिक्षण नसल्यामुळे भाषण पसते. मला पुण्याला फोन लावायचा प्रीतीला. अहो पण दादा, हा पुण्याला फोनच नाही लागला ना. मग कुठं लागलाय हो? तुम्हाला काय करायचंय माझ्या गावाशी? बट फक्त पुण्याला नाही लागला म्हणून सांगितलं ना. तसं नाही मॅडम, पण आता मला पण कळायला पाहिजे ना कुठं फोन लागलाय रॉंग नंबरला. जरा सोलापूरला लागले का? सोलापूरला लागलाय का? अच्छा 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 अच्छा. हा. ती काय नाही, सोलापूर म्हणल्यावर आमच्या उजव्या हाताचाच खेळ आहे की ते समजा. हो, तुमच्या उजव्या असो अगर डाव्या हाताचा असो, त्याच्याशी माझा काय संबंध ना. नाही, आता गाववालं म्हणल्यावर गाववाल्याला बोलणार. मग सोलापूर लय जवळ आहे आमच्यापासून. हा मग? काय नाही, सोलापूरला लागलाय का मग फोन? हा, सोलापूरला लागलाय. बोला. काय करता मॅडम तुम्ही? शिक्षण, जॉब, घरकाम नेमकं काय करता हो? काय तुम्हाला काय करायचंय हे सगळं विचारून? विचारतोय म्हणजे तुमचा आवाज लय भारी आहे हो, म्हणून विचारायला लागला हो. एखाद्या मुलीला असं नाही बोलत कोण डायरेक्टली. असं का बोलताय? अहो मी कुठं काय चुकीचं बोलतोय? आवाज चांगला आहे म्हणल्यावर त्यात काय झालं एवढं? हा, थँक्यू. पण रॉंग नंबर लागलाय हे माहिती झाल्यावर मग फोन ठेवू शकता ना तुम्ही. असं बोलत बसताय. अहो तसं नाही, आता आपला इंडिया स्मार्ट होत चाललाय. मग असं विचारलं म्हणजे नेमकं काय झालं? काय काय विचारणार आहे आता? नाही, माझ्याकडे टाइम नाही बोलायला एवढा. नाही, असं म्हणजे बघा की पहिल्या काळात नुसतं पोराने जर पूर्वाकडे बघितलं तर त्यांना लगेच चप्पलानं काट्यानं मारत होती. मग ती आताही मारते. मग ती काळ बदललाय हो. आता स्मार्ट इंडिया म्हणल्यावर त्यात काय एवढं? हे बघा, काही मुली मारत नसतील, पण मी अशी मुलगी आहे की मी चप्पलनच काय लाकडाने पण मारू शकते. पण जाऊ द्या की राव, तुम्ही कशाला चिडचिड करताय? आपलं पण चांगलं बोलणं होईल की ह्याच्या पुढे. म्हणजे काय म्हणायचं नेमकं तुम्हाला? चांगलं बोलणं होईल हे असलं फालतूपणा काय लावलाय? म्हणजे बघा ना, असं आता मला प्रीतीला कॉल करायचा होता तर तुम्हाला लागला. हा मग? मग तुमच्यासाठी मी प्रीतीला सोडून द्यायला तयार आहो की. काय काय बोलतोय? तुला कळतंय का? रिस्पेक्टली बोलते म्हणून काही बोलत चालला का बावळटासारखं? तसं नाही तसं नाही, एक्सक्यूज मी, समजून घेण्याचा प्रयत्न करा. ए एक्सक्यूज मी डिस्क्यूज मी ती नको मला सांगू, कळलं? ते मी नाही समजून घेते. फोन ठेव. अहो मी तुळजापूरचं आहे, तुम्ही सोलापूरचं. आपलं कसलं भारी नातं जमल, रिलेशनशिप वगैरे. म्हणजे काय म्हणायचं मला, आपल्या दोघांमध्ये मैत्री होईल का? हे बघ, मैत्री काय, मी चप्पल पैसे पण कोणाला जागा देणार आणि तुझ्यासोबत मैत्री? मी तुझं थोबाड बी नाही बघितलं. कोण आहेस काय माहिती, बावळट सारखा फोन करून बोलत बसला माझ्यासोबत. तसं नाही हो, समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता मैत्रीचं नातं हे समजत श्रेष्ठ नातं आहे. मी तुम्हाला दुसरं काय बोलायला लावू का? अरे बाबा, पण भावा मला तुझ्याशी मैत्रीच नाही करायची ना, तर तू एवढा का लोड घेतोय? तुला माहितीये का तू कोणाशी बोलायला आहे किंवा काय करतोय? आपण एकमेकांना ओळखत नाही एवढं तर तुला माहितीये ना. अहो ओळखत नाही, पण आता इथून तर ओळखू की. आता तुमचा नंबर ऑलरेडी माझ्याकडे आलाय. रॉंग नंबर असू द्या ना, कसला का नंबर असा ना, पण लागलाय तुम्हाला फोन. अरे बाबा, लागलाय म्हणून ठीक आहे ना. मग मी सांगितलं ना, नका लावू आता, इथून पुढे नका लावू. आपण ओळखत नाही एकमेकांना. असं समजा आपली देवानच भेट घडवून दिली, तुम्हाला फोन लागलाय म्हणजे. तू जरा जास्त बोलतोय का? सोलापूरची वगैरे मी नाही, तुझ्या शेजारची मी कुठलीही नाही. मी बार्शीची पूजा आहे, त्यामुळे आता फोन ठेव.
तुला सोलापूरची सांगितलं लगे तू म्हणला उजव्या हाताची आणि डाव्या हाताची. मी काय तिथली नाही. ओके. काय ओके? इतकी वेळ खोटं कशाला बोललीच मग? अरे थोबाड तोंडा, तुला काय करायचंय रे? किती डोकं खातोय रे माझं. मी बार्शीची आहे सांगितलं ना, मी काय सोलापूरची नाही. तू लागला ना लगे डोक्यावर बसायला, माझ्या उजव्या हातालाच राहते आणि डाव्या हातालाच राहते. तुला काय करायचं? मी कुठल्या का हाताला राहीन? मी इतकी वेळ उगाच शांतच बसून बोलायला लागलोय. खोटं कशाला बोललीस सोलापूरची आहे म्हणून तू? पण तुला काय फरक पडतो? पण तुला काय करायचंय? तुला काय करायचंय म्हणजे? इथं आम्ही जेवायला बसलो काय? जेवायला बस नाही तर तिकडे जेवण वाढत बस. मला काय करायचंय? तू खोटं कशाला बोललीस एवढं सांग मला. जास्त बोलू नका आता. ए तू काय माझा बॉयफ्रेंड वगैरे आहे का? माझा नवरा बिवरा आहे? तू एवढा दाब देऊन विचारतो मला. काही देणं घेणं नाही. तो काही संबंध नाही. बावळटासारखं बोलू नको. फोन ठेव. जरी संबंध नसला तरी भारताचा नागरिक म्हणून मी तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतो तेवढा. काय कुठल्याही मुलीला फोन करा आणि तिला विचारा तू कुठे काय कशी आहे असं तसं. तुला ही अधिकार नाही दिलेला. मग तू कशाला खोटं बोललीस सोलापूरचं म्हणून? पहिल्यांदा सांगायचं ना मी बार्शीहून बोलतोय म्हणून. अरे पण तुला काय फरक पडतोय? तू काय एवढे जाळून घेतोय? तुला काय करायचंय म्हणते मी. तुला काय करायचंय? मी कुठली का असना. तू काय देणं घेणे? सॉरी लय माझं चुकलं बरं का. ते ऐका की मॅडम, जरा थोडं मनातलं बोलू का तुम्हाला? बोल पटकन. काय माझ्याकडे वेळ नाही बरं का. मी तुला फोन ठेव. मी लय वेळ घेत ना, फक्त 5 मिनिट घेतो तुमचा. बोल. ऐका की, तुम्हाला राग तर येणार नाही ना? अरे बोल ना. किती विचारतोय बावळट सारखं. किती दरिद्री आहे रे तू. ती काय झालंय, माझं पण आता वय झालंय. मला पण लग्नासाठी कोणच मुलगी देना झाली. तुझ्या बोलण्यावरूनच कळलं. तू टिपार काय टिपार म्हणतात ना, काय म्हणतात ते? टिपूर. नेहमी असंच असणार आहे. ऐका की मॅडम, बोल पटकीन. तुमचा पण आवाज मला लय चांगला वाटायला लागलाय. मग आपलं लग्न होऊन जाईल का? काय? आपल्या दोघांचं लग्न होईल का? ए डुक्कर छापा, काही बोलतो का? काय देवानी तोंड दिलंय म्हणून? आता मला जर माहित असं ना किंवा मी आजूबाजूला असते तो ती चप्पलने तोबाड फोडला असतो तो. काही बोलतो का दुसऱ्याच्या लेकराला फोन करून? तुला माहितीये का कोणाशी बोलतोय? तुला कळतंय का काय? अहो मला समजा कळते, पण मी चुकीचं काय बोलतोय का? अरे बावळट आहेस का? चुकीचं नाही. तुला चप्पल नाही. तुला काय म्हणतात, माझ्याकडे वर्ड नाहीत बोलायला. तुला लय मारताल रे लोक असं मुलींना डायरेक्ट लग्नाविषयी विचारतो तू. अहो माझं मन लय मोकळा आहे म्हणून मी विचारायला लागला. तुझं मन घाल चुलीत आणि वरून टॅम्बा लाव त्याला. लाव जाळ, काहीतरी होईल म्हणजे तुझ्या मनाचं. अहो पण समजून घ्या की आता तुमचा आवाज इतका चांगला आहे, तुम्ही दिसायला पण स्मार्ट आहो. मी जरी दिसायला गावंढळ असलं तर असू द्या, पण मी तुम्हाला चांगलं सांभाळतो. ए बावळटा, हे बघ मला काय माहितीये का, आता मला तुझा आवाज थोडा कुठेतरी ओळखीचा वाटतोय. एकतर मी त्या गोष्टीसाठी शांत बसते. एक तर तू महाराष्ट्रातला आहे म्हणून मी शांत बसते. नाहीतर तू दुसरीकडला कुठला असता ना तर तू तिथं येऊन लय मारला असता. तू असं काय, जर चांगल्या संस्कार असतील तुझ्यावरती जरा नीट बोल ना. असं डायरेक्टली पोरींना विचारतं का कोण रे लग्न करणार आहेस का काय? तू आहे सोबत, तुझं थोबाड बी मी नाही पाहिलं आणि मला म्हणतो लग्न कर. असू द्या की मॅडम, माझं थोबाड चांगलं नाही, मी स्मार्ट नाही, मी कम्प्युटरवरचा जॉब करून तुम्हाला सांभाळू शकत नाही. पण मी माझ्या पाठीवर खोऱ्या टिकाव घेईन, मातीची कामं करेन, पण तुम्हाला सुखात ठेवीन बघा. आता जर पुढचं बोललं ना तर तू तुझ्यापासून खोरान टिकाऊ घेईन, त्याने उकरीन आणि त्यातच तुला पुरून टाकीन बघ. म्हणजे सर्वसामान्य माणसाला आवडत नाव का तुम्ही? मला नाही, तू आहे सारखे पोरं मला नाही आवडत. तुला काय करायचं रे? म्हणजे तुला मला काय म्हणायचंय? तुला माहितीये का मी कोण आहे? तू कुणाला फोन केला एवढं तुला माहितीये का? मला सांग. माहिती आहे, तो आमदाराची खासदाराची पोरगी आहेच. ए बाबा नको ना डोक्याचा मसाज करू. हे बघ मी एक साधी सिंपल एक ऍक्टर आहे. मी बाकी कोणीही नाही. ऍक्टर आहे म्हणून तुला इज्जतीत बोलते, इज्जतीत सांगते. माझ्या जागी दुसरी कोण असती ना तर तुला लय बडवला असता तिने, माहितीये का? तुझ्यावर कंप्लेंट केली असती, पोलीस स्टेशन मध्ये घातला असता, तुला चिचून काढला असता चांगला. बरं ते ऐका की, तुमचं ड्रीम काय हो? ड्रीम म्हणजे तुम्हाला माहित आहे का? नाही, मला कशाला माहित असतंय ड्रीम? काय बावळट सारखं क्वेश्चन करतोय रे. ड्रीम म्हणजे स्वप्न. मग तुमचं स्वप्न काय आहे? तुम्हाला कसा मुलगा आवडतोय? हे बघ माझं स्वप्न एकच आहे की मला खूप मोठे ऍक्टर बनायचे. माझं स्वप्न असलं भंगरी नाही, छपरी झालं. हे तुझ्यासारखं नाही माझं स्वप्न, किती स्मार्ट मुलगा भेटन, पैशावाला भेटन. तुझ्यासारखी थर्ड क्लास क्वालिटी नाही मला. असं म्हणजे माझं स्वप्न आहे, पण मला खूप मोठे ऍक्टर बनायचे, ते स्वप्न आहे माझं. माझं पण स्वप्न आहे हो, पण माझं स्वप्न काय आहे सांगू का? जी भेटेल तिला बोलायचं ना लग्न करतेस का म्हणून विचारायचं. अयो,
अरे काही नालायक सारखा बोलतोय, तुला बोलतो ना पण लाज नाही करा वाटत? आई घाल्या काही बोलतो का रे? माणूस शांत बसते म्हणून म्हणजे मी तुला हळू आवाजात व्यवस्थित बोलते, रिस्पेक्टली बोलते म्हणून काही बोलायला लागला तू शिव्या खाशील बरं का. फोन ठेव. आपण फोन ठेवीत नाव आता सांगा लागला मी नंबर नुसते अशी कीबोर्डला नुसती टायपिंग करीत असतो, कुणाला का फोन लागाना? अरे 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 अरे, काय तुझा कीबोर्ड नाही? तू तोंडावर हाणला ना तिथं येऊन तर बोल. मला सांग रे, पत्ता सांग, तू प्रॉपर कुठं राहतो तिचा. नाही तुला तिथं येऊन ठोकलं ना तर माझं पण नाव दुसरंच ठेव. बार्शीची पूजा म्हणतात मला माहितीये. आणि दुसरी गोष्ट माझी तुला अजून काहीच माहित नाही. वाघानं कधी गवत खाल्लंय का? हे तू वाघन वाघिणीचं सांगू नको. तू जरी वाघ असला ना तर मी वाघीण आहे, एवढं लक्षात ठेव. मग तीच सांगतोय मी, वाघानं कधी गवत खाल्लंय का? अरे तू का मला सांगतोय? नको ना सांगू. मग ते मला लग्न करायचं तुमच्यासोबत, लवकर तयार व्हा. काय? लग्न ए बावळटा, आई घाल्या शिव्या खाऊ नको बरं का. मला डोक्याची आई बहीण करू नको. मी करत नाही, मी तुमच्या पाया पडून तुमच्या पायाचं पाणी पितो, पण माझ्यासोबत लग्न करा. ए तुझ्या घरात काय पाणी नाही का रे? माझ्या पायाचं पाणी प्यायला निघाला बावळट. आईचे पाय धुवून पाणी पे ना. इथं माझ्याकडे काय आहे? पुरींचे पाय धुवून पाणी. अरे तुमच्यासारखी नालायक मुलं ना स्वप्न पूर्ण करायचं सोडतात आणि पुरींचं पाय धुवून पाणी प्यायला निघालाय. बुबडी वळायले माझ्या बावळटासारखं काही बोलितो रे? आईचं पाय धुवून पाणी पे म्हणजे काहीतरी होईल तुझं चांगलं. अहो मला कसं झालंय माहितीये का, पोरगीच कोण देना झाली हो. अरे नाही देणार रे, नाही देणार. तू बावळटच आहे. ती मला फोनवरच कळलंय. तुला कोण नाही पोरगी देणार. तुझं लगीनच नाही होणार. मग तुम्ही करा माझ्यासोबत. ती शेजारचं कुत्र पण नाही करणार. हाय का बघतोय आजूबाजूला? कुत्र्यासोबत माणसं लग्न करतीत असते ते काय काय बी बोलायला. अरे देवा, कसं समजावं? ए बाबा फोन ठेव ना. ठेव फोन ठेव. परत जर फोन केलास ना तर बघ मग. का पण आणि तू कुठं इन्स्टाला वगैरे असतो का रे? मला तुझा आवाज नाही का असा ओळखीचा वाटतो. नाही नाही, काय प्रॉब्लेम? दिस इज प्रॉब्लेम. ए दिस इज प्रॉब्लेम. तुझा दिस इज प्रॉब्लेम ना, तुझ्या पैसेच ठेव. मा प्रॉब्लेम आहे, तू मला फोन करू नको. ओके, एवढाच प्रॉब्लेम आहे. तू मला फोन करायचा नाही आणि जर फोन केलास ना परत तर माझ्या इतकं वाईट कोण नाही. तसं ना हो, दिस इज प्रॉब्लेम आहे. दिशी मी पेलोय, तुम्हाला काय प्रॉब्लेम हाय का? अरे 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 अरे, ए बाबा कुठल्या महाराष्ट्रात गेलता रे इंग्लिश शिकायला? काय इंग्रज गेलता तुझ्या वरून असा उडत इमाईन गेलता काय? एवढी भारी इंग्लिश शिकला तू, कुठून शिकला रे? जरा मला बी शिकवतो का? मला बी इंग्लिश येत नाही. लय मा प्रॉब्लेम आहे इंग्लिशचा. दिस इज प्रॉब्लेम. दिशी पेलो, तुम्हाला काय प्रॉब्लेम हाय का? अरे दिशी पे नाही तर टँगो पे नाही तर काय प्यायचं ते पे ना. मला काय सांगतो तू दिशी प्याला? काही पे, मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. लग्न करायचं आहे मला, लग्न. अरे दिशी प्यालाय ना त्या कोटरात मुंडकं बुडवून मरत का नाही रे तू? हा, मला कशाला त्रास देतोय तू? फोन ठेव बर का, तुला सांगते. गुडघ्याला बाशिंग बांधू का मी गुडघ्याला? अरे गुडघ्याला बांध नाही तर तू कपाळाला बांधून हिड गावात दौंडी देत. मला काय करायचं? तू फोन ठेव. तुम्ही बार्शीच्या बोलताय का? नाही, तुझी दिशी उतरली वाटतं आता. तुला मी तेच सांगितलंय ना, मी बार्शीची पूजा आहे. बार्शीची खेळवणबाई. हे बावळटा खेळवण बाई काही बोलितो का रे? बावळटा बार्शीची पूजा लवटे. ती बार्शीची पूजा लवटे मी कुठं तर बघितलंय. तुम्हाला कुठं तर बघितलंय मी. बघ, तू दारू पिऊन सुद्धा मला कुठंतरी बघितलंय हे ओळखतोय, तर मग तुला एवढं कळू नये का आपण कुठंतरी बघितलेल्या मुलीला किंवा कुठंतरी काहीतरी असणाऱ्या मुलीला आपण किती वाईट बोलतोय? शुद्धीत ये आणि विचार करून बोल माझ्याशी. ओके? हे छे, मी कुठं वाईट बोललोय? प्रेमानं बोलत होतो मी इतके वेळ. तुझं प्रेम घाल चुलीत. तसं नसतंय हो मॅडम. प्रेमाची लई प्रकार आहे, ती बंधू प्रेम आहे माझं. हा, आता जागेवर आला का रे? का रे बहिणीसोबत काही लग्न करतो काय? बावळटा मगापासून काय म्हणत होता? मला लग्न करायचंय. आता कुठेतरी आवाज ओळखू आला म्हणून असं करतात. तुमच्यासारख्या मुलांना अशीच मुलींना छेड काढतात, असाच मुलींना त्रास देतात. आता कुठेतरी ओळखीचे वाटते म्हणून लगेच डायलॉग चेंज करतो काय? नाही, पहिलेपासूनच मी माझ्यासोबत लग्न करा म्हणणं झाला हो. दुसऱ्यासोबत करा कोणासोबत तर, पण करा. अरे पण तुला काय पडलंय माझ्या लग्नाचं? मला नाही ना करायचं लग्न. मला खूप मोठे ऍक्टर व्हायचंय. असं हिंडू नका तुम्ही कुठे बी. लगीन करा आणि मोकळं व्हावं ग. अरे भावा, तुला काही प्रॉब्लेम आहे? मला लग्नच नाही करायचं. मला खूप मोठ्या पूजा लवटे अभिनेत्री असं लोकांनी ओळखलं पाहिजे, असं व्हायचंय मला. तू नको ना मला लेक्चर देऊ लग्नाविषयी प्लीज. अहो तुम्हाला अख्खा महाराष्ट्र ओळखीते, तुम्हाला मोठं व्हायची गरजच काय आहे?
तू पिऊन पण मला एवढं ओळखते म्हणल्यावर तू शुद्धीत असताना किती ओळखशील? मग काय एवढं म्हणजे एवढा समजूतदार असताना काय एवढा म्हणजे असं त्रास देतोय एखाद्या ऍक्टरला? सांग बरं. नाही ते माझं प्रेम आहे तुमच्यावर. काय? प्रेम आहे माझं तुमच्यावर. ओके भावा, मी भावा म्हणते. भैया रक्षाबंधनला ये, माझं पण खूप प्रेम आहे तुझ्यावर. भावावर मी खूप प्रेम करते. ओके. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू. जेवण केलो का? नाही ना, करायचंय अजून जेवण. येतो का जेवायला भैया? कुठे येऊ आता? ऍड्रेस नेमका सांगितलं ना, कितीदा सांगितलं. बार्शीची पूजा म्हणजे बार्शीची पूजा हे माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे. बार्शीची पूजा म्हणजे मी बार्शीत राहते. हा मग ती मला माहित आहे. मी बघतो व्हिडिओ. बार्शीची पूजा, लवटे ओसातली भानगड, पुन्हा इंस्टाग्रामला ऑफिशियल पूजा, ही समज बघतोय. मला सांगायची गरज नाही काय. तरीही तू, अरे किती मग वेळ आहेस, तरीही तू माझी छेड काढते. तुला काहीच नाही का वाटत आहे? ते जरा केलो मजा करण्याची सवय आहे मला. मजाक करायची, असं ड्रिंक करून असं फोन लावायचे नाही कोणालाही बरं का. मी एक ऍक्टर आहे म्हणून समजून घेतलंय. माझ्या जागी दुसरी मुलगी असते ना, एवढ्या बेकार शिवे दिल्या असत्या ना, तुला नावच सांगायचं नाही. तुम्ही लय भारी दिदी आहे बरं का माझी, लय भारी. नादच करता नाही. हा मग दीदी आहे ना, मग असं कुठल्याच मुलीची छेड नाही ना काढणार परत. मी कुठं छेड काढलोय? आम्ही प्रेमानं 4 शब्द बोललोय. मी चुकीचं बोललोच नव्हतं. चुकीचं बोललं नाही असं ते काय म्हणतात, पब्लिक समोर बोल बरं. असं मग तुला चुकीचं कोण दिसतंय बघ? तू काय म्हणला मगाशी? काय म्हणला मग? आता तुझी उतरली आहे म्हणून तू वेगळं बोलतो. मगाशी काय म्हणला तू? म्हणला ना असं की मला तुझ्याशी लग्न करायचंय, म्हणलं ना. ती वर्ड किती वाईट आहे माहितीये का तुला? असं ऑन द स्पॉट कोणाला कधी काही बोलतात का? आबा तोबा म्हणतो मी, पाया पडतो. सॉरी, तू का? बाय बाय बाय. हा बाय बाय, ठेव. हा. अरे देवा, कुठून येतात काय माहिती. हा ओके, ठेव, बाय. तर मित्रांनो, आपण केला होता पूजा लवट्याला प्रँक कॉल. पूजा लवट्याचं पण युट्यूब चॅनल आहे बार्शीची पूजा. तर त्यांच्या सुद्धा चॅनलला एकदा भेट देण्याचा प्रयत्न करा आणि बघत राहा आपलेच असे रोज नवीन नवीन व्हिडिओ. धन्यवाद.